आज आपण पुन्हा एकदा आलो आहे चोंडी टाकळेश्वर शिवारामध्ये. या शिवारामध्ये मागील 3 महिन्यापूर्वी आपल्या साक्षीदार चमूंनी भेट दिली होती आणि या परिसरातील एक सधन आणि आदर्श शेतकरी ज्यांना कलदार म्हणतात, कलदार पाटील म्हणतात, अशा पाटलांच्या शेतामध्ये आलो आहे. मागील 3 महिन्यापूर्वी त्यांनी जवळपास आपल्या 35 एकर शेतीमध्ये कांद्याचं बियाणं तयार करण्यासाठी म्हणून कांदा पेरला होता. एका कंपनीशी त्यांनी त्या अनुषंगानं करार केले होते आणि करार करत त्यांनी त्यानंतर आज रोजी 3 महिन्यानंतर या शेतीमध्ये काय प्रगती आहे हे आपल्याला त्यांना विचारायचे आहे. मी विचारतो, कलदार पाटील, आपण 3 महिन्यापूर्वी जे काही शेती केली होती ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे कांद्याचं बियाणं वगैरे पेरलेलं आहे आणि आज रोजी याच्यामध्ये काय आपल्याला दिसते आहे? मी 18 डिसेंबर 2024 रोजी कांद्याचं बियाण्याचा प्लॉट लावला. तर असं म्हणतात, हिचं नाव आहे जमीन आणि केव्हा ना केव्हा तरी जमीन शेतकऱ्यांना आशावादी असलं पाहिजे, म्हणून मी कुठंतरी पारंपरिक पिकाला थारा देत कांद्याचं बियाण्याचं एक प्रकारे प्लॉट मी लावले. आणि मी चिखली येथील सिद्धेश्वर सीड्स यांच्याकडून तो कांदा घेतला आणि त्याची लागवड केली. तर बांधवांनो, आज 4 महिने 18 तारखेला पूर्ण होतील. तर विषय असा की आज असा एक शेतकरी नाही की त्या कांद्याच्या शेतामध्ये त्याच्या कांद्यावर कुठेतरी रोग आले नाहीत, पण रोग आल्यानंतर शेतकऱ्याने त्या रोगावर उपाय केला नाही असं काही होणार नाही. शेतकरी हा आपल्या रक्ताचं पाणी करून व्याजानं पैसे काढून कुठेतरी आपल्या शेतमावलीसाठी कष्ट करत असतो. पण मला एक प्रश्न पडलेला आहे की आम्ही जे शेतीसाठी जे औषधं वापरतो त्या औषधात कुठेतरी घोळ असा मला वाटते. आज जो कांद्यावर मोठ्या प्रमाणात थ्रिप्स चालता, त्या थ्रिप्ससाठी जो फिप्रोनिल घटक वापरला जाते, तो फिप्रोनिल घटकच त्या थ्रिप्ससाठी काम करते. तर फिप्रोनिल घटक हे बाहेरचं जंपमध्ये आहे, पोलीसमध्ये आहे, घरडा कंपनीचा विषय लक्षात घ्या की हे औषध पण कुठेतरी फेल होत आहेत आणि आमचा जो लाखो हजार रुपये जो खर्च होत आहे तो निरर्थक होत आहे. म्हणजे या कांद्याच्या तुम्ही म्हणता या पिकावर फ्लिप्स नावाचा कोणता तरी आजार आला होता आणि त्यासाठी म्हणून जे कोणतं कीटकनाशक तुम्हाला फवारायला पाहिजे होतं ते तुम्ही जे मागणी केली ते कीटकनाशक बरोबर नाही निघालं असं म्हणायचं आहे का? फवारणी केली, परंतु दुकानदार लोक सांगतात की हे घेऊन जा, ते घेऊन जा. आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार जे आणतो पण त्याचा रिझल्ट भेटत नाही. आणि दुसरा मुद्दा असा की हे अवकाळी पाऊस आताच नुकताच जो या मागील आठवड्यामध्ये अवकाळी पावसाला त्याचाही कुठेतरी फटका कांद्या बियाण्याला म्हणा हायब्रिडला आम्हाला झालेला आहे. म्हणून हे कंपन्यावाले भेसळ करत आहे, हा माझा एक प्रकारचा आरोपच आहे. नाही, साहजिकच आहे, शेतकऱ्यांची क्रूर थट्टा विविध कीटकनाशक कंपन्यांनी केलेली आहे. पण तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी एका कंपनीशी करार केले होते, त्यानुसार तुम्ही त्या पद्धतीनं बियाणं त्यांच्याकडून घेतलं होतं आणि जवळपास 35 एकर म्हणजे साधी बाब नाही की एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये आपण कांद्याचं बियाणं तयार करणार होतं आणि याच्यातून खूप मोठी अपेक्षा तुम्हाला त्यावेळेस त्या आपल्या मागच्या विजिटमध्ये तुम्ही सांगितल्या होत्या. मग आज रोजी आपल्याला काय अपेक्षा आहे या पिकाकडून? बांधवांनो, मी 60,000 रुपये क्विंटलनं या कंपनीकडून करार केलेला आहे. मला अपेक्षा होती की एकरी 3 क्विंटल 4 क्विंटल आपल्याला बियाणं होणार आहे आणि एकरी 60,000 हा खर्च होणार होता. परंतु बांधवांनो, या पिकावर एक प्रकारचा व्हायरस म्हणा की जे रोगराई आली त्यामुळे हे पीक 50% एकपर्यंत बाद झालेलं आहे. आणि मी शेतकऱ्यांना हे सांगणार नाही की बा 5 क्विंटल होते, 6 क्विंटल होते, पण हे रोगामुळे एक प्रकारे मीच नाही तर अनेक शेतकरी जे करारबद्ध शेतकरी आहेत ते हातात झालेले आहे. आणि याला एक प्रकारे जबाबदार मी म्हणेल की औषधी कंपन्या आहेत. आम्ही खूप प्रयोग केले, खूप काही औषधी खतं सोडले, पण त्याचा रिझल्ट आम्हाला भेटला नाही. मग एकंदरीत असं सर्व करताना आज रोजी 35 एकर क्षेत्रामध्ये आपण कांद्याची पेरणी केली होती, बियाण्याची अपेक्षा होत्या, त्यामुळे आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे. या अनुषंगानं कंपनीशी करार करताना आपण यांचा विमा वगैरे असं काही नाही का? नाही, विमा केलेला नाही का? मग विमा नाही, त्यामुळे आता या खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकरी आज रोजी खरोखर मेटाकुटी झालेला आहे. म्हणजे कांदा पेरणारा असो, पिकवणारा असो किंवा कांद्याचं बी पेरणारा असो, हा तमाम शेतकरी जर सध्या मेटाकुटी झालेला असताना राज्यामध्ये मध्यंतरी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणूनच्या अनुषंगानं तुमचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची क्रूर थट्टा केली आहे. या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल? बांधवांनो, माणिकराव कोकाटे साहेब यांनी सांगितले की शेतकरी हा कर्ज घेतो आणि कर्ज घेतल्यानंतर तो त्याचे लग्न समारंभ याच्यामध्ये पैसा खर्च करतो. तर माणिकराव कोकाटे साहेबांना मी प्रश्न विचारणार आहे की तुम्ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आणि त्या संचालक असताना तुम्ही 1,87 लाख रुपयाचे कर्ज काही वर्षापासून तुमच्याकडे थकीत आहे आणि या कर्जाच्या वसुलीसाठी सहकार खात्याने आपल्याला नोटीसा पण पाठवलेल्या आहेत. आणि तुमच्यासह जे 25 तुमचे संचालक आहेत त्यांनी 347 कोटीचे कर्ज वाटपामध्ये 182 कोटीचा घोळ केलेला आहे. आणि तुम्ही 1,87 लाख जे रुपये शेतकऱ्यांचे वापरले आणि तुमच्या नेत्यांनी 182 कोटीचा जो
घोळ केला आहे तो तुम्हाला दिसत नाही आणि शेतकरी जे 50,000 रुपये कर्ज घेतात, लाख रुपये कर्ज घेतात ते तुम्हाला दिसते. आणि हे कोकाटे साहेबांनी एक प्रकारे थट्टा केलेली आहे आपल्या नेत्यांच्या. कुठेतरी नेत्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे आणि खुर्ची वाचली पाहिजे यासाठी त्यांनी शेतकऱ्यावर तोंडसूक घेतलेलं आहे असं मला वाटतं. त्या अगोदर अजित पवारांनी सुद्धा असं म्हटलं होतं की 2-3 दिवसाच्या आत तुम्ही तुमचे कर्ज फेडा, तुम्हाला कर्जमाफी नाही. मग माणिकराव कोकाटे हे सुद्धा राष्ट्रवादीचे त्या अनुषंगानं त्यांचे नेते आहेत किंवा मंत्री आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच असं शेतकऱ्याची कुरथट्टा करायची आहे का? मी एक असं म्हणेल की हे महायुती सरकार हेच एक प्रकारे भांडवलशाही लोकांचं सरकार आहे आणि शेतकऱ्याविषयी हे लोक एक प्रकारे निराशीन आहेत. आणि मी यांच्याबद्दल एवढंच म्हणेल की कोरडा ओला काळ याच्या पाचवेले पुजला, आजवरी शेतकरी हा कर्जामध्ये कुजला. कधी कधी धरणी माता ओठावर आणते हसू, तर कधी कधी वरून देव डोळ्यात आणतात असू. तरी बघा हे महायुती सरकार म्हणाला लावते हरिओम, कोम आले कोम उडदाले कोम, पराठीच्या पात्या गेला शेतकऱ्याची बोम. यांनी शेतकऱ्यांना एक प्रकारे 2022पर्यंत मोदी साहेब म्हणाले की डबल उत्पन्न करून देऊ, शेतकऱ्याला चांगले दिवस आणू. तर अशी काही परिस्थिती नाही. उत्पन्न डबल तर होणं सोडा, खर्च डबल टिबल झालेला आहे. खताची तुमची बॅग आज 1400-1500 झालेली आहे. औषधीचा खर्च वाढला, मजुराचा प्रश्न वाढला, अनेक प्रश्न गुंतागुंती ज्या सरकारने करून ठेवलेले आहे. साधी जर डीपी जळाली तर महिना शेतकऱ्याला भेटत नाही आणि म्हणतात आम्ही उत्पन्न डबल करू. एक प्रकारे खूप थट्टा या सरकारने शेतकरी केलेली आहे. अजून काय सांगता येईल? शेतकरी हा जगाचा पोशिंदा. यांनी कोरोना काळामध्ये म्हटलं होतं की शेतकरी हा देश चालवतो. पण बांधवांनो, हे फक्त बोलतात, यांचे भाषणं पाहतात. जसे आतंकवादी जसे एक प्रकारे तयार झालेले असतात तसे हे भाषणबाजीमध्ये लोक तयार झालेले आहेत. निवडणुकी काळामध्ये मोठे मोठे आश्वासन देतात. आपल्या साहेबांनी म्हटलं होतं, फडणवीस साहेबांनी, की तुमचं 7-12 कोरा करू, शेतकऱ्याची कर्जमाफी करू. शब्द हे लोक पाळत नाही आणि याला जबाबदार कुठेतरी आपणच लोक आहे. कारण की बांधवांनो, राजकारणामध्ये इमान आणि इनाम ह्या दोन गोष्टी असतात. तर बांधवांनो, हा जो एक प्रकारे मतदार असेल किंवा जे जनता आहे ते इनामासाठी कुठेतरी मतं देत आहे. इमानाने जर वागले आणि चांगले लोक जर निवडून दिले तर हा प्रश्न उद्भवतच नाही. तेच ते लोक निवडून देत आहेत आणि एक प्रकारे स्वतःचीच वाट लावून घेत आहेत, एवढं मला म्हणायचं आहे. एकंदरीत राज्यातील शेतकरी असेल, बेरोजगार असेल, तरुण असतील, यांच्या बाबतीत अत्यंत तुसळेपणाची वागणूक सरकारकडून त्यांना मिळत आहे. बेरोजगारांना बेरोजगार नाही, शेतकऱ्यांना जे काही आश्वासन दिलं होतं निवडणूकपूर्व मतं घेण्यापूर्वी त्याचंसुद्धा अंमलबजावणी झाली नाही. आणि अशा परिस्थितीत सरकार असं वागत असताना कलदार पाटलासारख्या प्रामाणिक आणि सदन शेतकऱ्यांच्या अवस्था आज रोजी आपण पाहिलेली आहे. 35 एकर शेतीमध्ये कांद्याचं बियाणं लावल्यानंतर निश्चित या शेतकऱ्याची अवस्था आज मरणासन्न झालेली आहे. अशा परिस्थितीत अशा या तरुण उमद्यात एखाद्या शेतकऱ्यांनी जसा काही निर्णय घेतला तर तो निश्चितच सरकारलाच तो आत्मघातकी ठरेल. आणि अशा परिस्थितीत कलदार पाटील, आम्ही तुम्हाला या बाबतीत आता असं सर्व असताना आपण एक सदन शेतकरी, सुपीक शेती आपली आहे आणि असं त्याला पीक काढताना आपल्याला असं नुकसान झाल्यानंतर आज आपल्याला काय वाटते? बांधवांनो, माझ्याजवळ शेती भरपूर आहे आणि एकत्र कुटुंब आहे. असं म्हणतात, एकत्र येणे सुरुवात आहे, एकत्र राहणे प्रगती आहे आणि एकत्र काम करणे यश आहे. आम्ही 3 भाऊ आहे, एकत्र राहत आहे आणि यश संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याजवळ 90-92 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये काही केळी पेरलेली आहे, ज्वारी आहे, मिरची पेरली, वांगा. आज वांग्याची अशी परिस्थिती आहे की तोडण्याचा खर्च 50 रुपये पन्नी आणि विकत घेतात 20 रुपये पन्नी. कांद्याची अशी परिस्थिती आहे, कांदा ते 6 रुपये किलो आहे. एक काळ असा होता की माझ्या वडिलांनी 1999 5 रुपये किलो कांदा विकला होता आणि 50,000 रुपये एकर जमीन होती. आज 5 रुपये किलो कांदा आहे आणि 15 लाख रुपये एकर जमीन आहे. शेतकरी चौफेर कुठंतरी मोडला जात आहे आणि आमचं एकत्र कुटुंब आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे म्हणून एक घराचा आधार आहे म्हणून मी तरत आहे. नाही तर माझा जर हा एकटा शेतकरी जर आहे, मी एवढा कांदा जर पेरला आणि याच्यात जर मी उद्ध्वस्त झालो तर बांधवांनो, जहर गेल्याशिवाय पर्याय इतकी भीषण परिस्थिती आहे. आज मी हा खर्च निघत नाही आणि नंतर मी पुढचं पेरणी कशी करू, आता मिरीक जोड येत आहे किंवा अखोजी जोड येत आहे, कामगिरी कशी करू, हा भीषण असे प्रश्न आहेत. परंतु कुटुंब सांभाळणार आहे म्हणून बरं आहे. म्हणून एकच मी शेतकऱ्यांना सांगत आहे की जोडधंदे करा आणि शेतीमध्ये नवीन प्रयोग करत असताना पाण्याची जोड आहे का हे पहा आणि 2-4 जनावरं वागा, हे मी शेतकऱ्यांना म्हणणार आहे. एकंदरीत बियाणे कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्या यांनी जो धुळघूस महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे आणि याच्यावर कोणाचंच नियंत्रण नसल्यामुळे
खऱ्या अर्थानं लाखमोलाच्या किमतीचं घेतलेलं हे कीटकनाशकं वगैरे हे त्याचा फायदा किंवा त्याचं जे उपयोग त्या पिकाला होत नसल्यामुळे शेतकरी हवालदी झालेला आहे. अशा परिस्थितीत करावं काय, पेरावं काय आणि खायचं काय, प्यायचं काय असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांवर बसलेला आहे. निश्चितच या सर्व याच्यातून कलदार पाटलासारख्या एका उमद्या शेतकऱ्याला एक चांगली प्रेरणा मिळावं. त्यांनी असा दुष्ट दृष्टिकोन मनात न ठेवता आपली शेती आहे त्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं किंवा अजून त्याच्यामध्ये जोड घालून त्यांनी नियमित करत राहावी ह्याच आपण याच्या प्रसंगी शुभेच्छा देऊ. एकंदरीत कलदार पाटलांचं धाडस हे गेल्या 4 महिन्यापूर्वीचं जे आम्ही बघितलं ते आज रोजी त्यांची अवस्था पाहून असं वाटलं की खरंच सरकार आणि निसर्ग किंवा कंपन्या ह्या जर त्यांच्यासोबत असत्या तर आज कलदार पाटील खऱ्या अर्थानं कलदार असते. कॅमेरामन सुरेश परला, दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर.